इंदापूर नगर परिषदेचा 100% शासकीय कर शुल्क सवलत प्रस्ताव राज्य व केंद्र सरकारकडून मंजूर झाल्याची माहिती समोर आली असून या निर्णयामुळे इंदापूर शहरात समाधान व्यक्त केलं जाते। मात्र याच पार्श्वभूमीवर बारामती शहराबाबत अद्याप स्पष्टता नसल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढत आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील विविध विकास कामांची गती मंदावल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरते। विशेषतः शासकीय माफी संदर्भातील प्रस्तावाबाबत कोणतीही ठोस माहिती पुढे न आल्यानं बारामतीचा प्रस्ताव मंजूर झाला का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात। दरम्यान इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या शहराचा 100% शासकीय माफी प्रस्ताव मंजूर झाल्याचं स्पष्ट केले। त्यामुळे बारामतीकरांमध्येही अशाच निर्णयाची अपेक्षा निर्माण झाली आहे। मात्र प्रशासनाकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये। स्थानिक नागरिकांच्या मते मागील व सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे बारामतीचा प्रस्ताव रखडला असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। आवश्यक कागदपत्र, प्रस्ताव सादरीकरण आणि पाठपुरावा यामध्ये विलंब झाल्यानं बारामतीला या निर्णयाचा लाभ घेण्यात अडथळे निर्माण झाल्याचं बोललं जाते। या सर्व घडामोडींमुळे बारामतीमधील नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण असून प्रशासनाने लवकरात लवकर याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी आणि प्रस्ताव मंजुरीसाठी आवश्यक ती पावलं उचलावीत अशी मागणी जोर धरतीये। आता इंदापूर प्रमाणे बारामतीलाही 100% शासकीय माफीचा लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार। आज इंदापूर नगरपालिकेच्या मालमत्ता करावरील 100% व्याजाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे। पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा थकबाकी वसुलीचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या वसुलीच्या आकड्यावरून महाराष्ट्र शासनाने नगरपालिकांच्या वसुली प्रभावी होण्यासाठी ही आभार योजना 19 मे 2025 रोजी लागू केली आणि त्याच्यावरील 100% व्याज 31 मार्च 2025 पर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयाचा फायदा या इंदापूर शहरातील मालमत्ताधारकांनी 31 मार्च 2026 पर्यंत आपली मूळ मालमत्ता रक्कम भरून व्याजात सूट मिळवावी आणि आपल्या मालमत्तेला इथून पुढे नियमित कर भरण्यासाठी आपण सगळ्यांनी नागरिकांनी सहकार्य करावं आणि ही आभार योजना लागू केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि या तालुक्याचे कार्यक्षम आमदार आदरणीय दत्तामामा भरणे या सगळ्यांनी याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलं आहे आणि दत्तात्रय मामा भरणे यांच्या पाठपुराव्याला यश येऊन आज हा GR आपल्याला निघालेला आहे। तरी सर्व नागरिकांना मनापासून विनंती करतो की त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत आपली थकबाकी जमा करून नगरपालिकेला सहकार्य करावं ही विनंती। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।